नामदेवरायने म्हणे थोडासा उपदेश करून जाऊ. महाराज नामदेवराय मंदिरामध्ये गेले आणि सांगितलं, ओ बाबा, अहो ते देव आहे, तुम्ही देवावर पाय ठेवून झोपलायत. ते विसोबा खेचर म्हटले, अरे नामदेवा, अरे आता म्हातारा झालो रे मी, अरे मला पाय उचलत नाही, एवढे उचलून ठेवतो का? जिथे देव नाही तिथे ठेवतो का? महाराज नामदेवरायांनी पाय उचलले आणि जिथे देव नाही तिथे ठेवले. महाराज जिथं पाय ठेवला तिथे महादेवाची पिंड तयार झाली. कहाँ ठेवो पाव जिकडे ठेवी महादेव, जिकडे ठेवी महादेव, जिकडे ठेवी महादेव. कहाँ ठेवो पाव जिकडे ठेवी महादेव, जिकडे ठेवी महादेव, जिकडे ठेवी महादेव. महादेव कोठे ठेवू पाव, जेथे पाहो तेथे महादेव. महाराज जिथे पाय ठेवावं तिथे महादेवाची पिंड तयार होऊ लागली. महाराज गोल आकृतीमध्ये असणारं मंदिर, पूर्ण मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडी तयार झाल्या. महाराज नामदेवराय चकित झाले. हे सामान्य महात्मे नाही. महाराज तुम्ही आजही जर औंढानाथ येथे जर गेलात, तिथे महादेवाच्या मंदिरामध्ये सर्व गोल आकृतीमध्ये महादेवाच्या पिंडी आहेत. म्हणजे त्या तेव्हाच्या अजून सुद्धा पिंडी आहेत. महाराज नामदेवराय विचार करू लागले, हे सामान्य महात्मे नाही. महाराज नामदेवरायांनी विचार केला, हे सामान्य महात्मे नाही, हे संत आहेत, यांना गुरु केलं पाहिजे. महाराज मग विसोबा खेचरांना शरण गेले आणि महाराज विसोबा खेचरांनी डोक्यावरून हात फिरवला. लावणी हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. महाराज संतांची कृपा झाली, गुरुची कृपा झाली. महाराज नामदेवराय म्हटले, आज आम्ही धन्य झालो, आज आमच्या संतांची कृपा झाली, धन्य झालो. विठ्ठल 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 महाराज आज आम्ही धन्य झालो. महाराज आज आमच्या गुरुची कृपा झाली. महाराज पण नामदेवराय विचार करू लागले की आमच्यावर संतांची कृपा झाली, पण संतांची कृपा कशामुळे झाली? की आमच्या संतांची कृपा म्हणजे संतांचे आपल्यावर उपकार आहेत, पण त्याच्याही पेक्षा नामदेवराय म्हणतात आमच्यावर देवाचे उपकार आहेत. देवानेच आम्हाला जर हा नरदेह दिला नसता तर आमच्यावर संतांची कृपा झाली नसती. मला सांगा, हा देह, ह्या देहालाच उपदेश घडतो, इतर देहांमध्ये उपदेश नाही. तुम्ही कधी असं ऐकलं का हो? इथं सगळ्या शेळ्या, आपल्या डोंगरातल्या सगळ्या मेंढ्या इथं येऊन काही कीर्तनाला बसल्या आणि त्यांना आपण कीर्तन सांगितलं नाही. आजपर्यंत असं कधी घडलं नाही. त्याच्यामुळे बाकीच्या देहांना उपदेश नाहीत, ह्याच देहाला उपदेश का? म्हणून नामदेवराय म्हणतात ह्याच देहामध्ये उपदेश आहे, म्हणून ह्या देहाला किंमत आहे. आणि हा देह आपल्यासाठी कशासाठी दिला आहे? देवे दिला देह भजना गो मोठा, देवे दिला देह भजना गो मोठा, देवी दिला देह भजना गो मोठा, देवी दिला देह भजना गो मोठा. तोय झाला पाटा बाधिकेचा, तोय झाला पाटा बाधिकेचा, देवे दिला देह भजना गो मोठा, देवे दिला मोठा बाधिकेचा, बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. महाराज आपल्याला किती सुंदर नरदेह दिला हो भगवंताने, किती सुंदर दिलाय, पण तो आपल्याला कशासाठी दिला हेच कळलं नाही. बरोबर आहे की नाही? महाराजांनी किती गोड प्रमाण दिलं. देवे दिला हा देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. महाराज हा देह आपल्याला भजनासाठी दिलाय, पण किती सुंदर नरदेह दिला बघा देवाने. आपण आपलं 1 मिनटं, हॅलो, इकडे लक्ष द्या ना, इकडे काय झालं? विठ्ठल 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 विठ्ठल
बघा, आपण एकाच मिनिटामध्ये आपल्या देहाचं निरीक्षण करू. ऐका बरं का, आपल्याला किती सुंदर नरदेह दिला, किती आपला देह किती मोलाचा आहे. लक्ष द्या 2 मिनटं. आपल्या सगळ्यात खाली काय आहे? आता माझ्या संग बोलत चाला. आता गप बसायचं, नाही तर कीर्तन पुढं जाणार, नाही तर परत पाहिलं पण चालू करीन. ऐका, आता बोलत चाला. सगळ्यात खाली काय आहे? पाय नाही, पायाच्या खाली सुद्धा काहीतरी तळपाय म्हणतात त्याला. काय म्हणतात? खाली काय आहे मग? बोला ना, तुम्हाला ठरवेल काच बोलायचं नाही म्हणून. अहो गावचा महाराज आहे, चुकलं तर समजून घेईन. ऐका, लक्ष द्या. सगळ्यात खाली काय आहे? तळपाय, बरोबर. थोडं वरती या. वर काय आहे? घोटा. थोडं अजून थोडं वरती या. काय आहे? पोटऱ्या. पोल्ट्री नाही बरं का, नाही तर कोंबड्या पारसेल त्याच्यामध्ये. काय आहे? पोटरी. महाराज अजून थोडं वरती या. काय आहे? गुडघा. गुडघा आहे, बरोबर. त्या गुडघ्यामध्ये काय आहे? वाटी. महाराज ज्याचा ॲक्सिडेंट झाला, ज्याचं किडीच्या साल्टावरून पाय सटकला, त्याला जाऊन विचारा वाटी सटकली काय होतं. बरोबर आहे की नाही? अजून माझी काय सटकली नाही. सटकल्यावर फोन करील. बिस्किटचा पुडा आणशाल ना मला? ऐका, लक्ष द्या. अजून थोडं वरती या. वरती काय आहे? मांडी. महाराज ह्या मांडीमध्ये जर आपल्याला ताकद असली तर आपण दुसऱ्याचा प्रतिकार करू शकतो. अजून थोडं वरती या. वर काय आहे? कंबर. महाराज या कंबरामध्ये विशिष्ट प्रकारच्या मिजगिऱ्या आहेत आणि त्या मिजगिऱ्या जर चांगल्या असेल तर आपण हरिपाठामध्ये पावल्या खेळू शकतो, कीर्तनामध्ये नाचू शकतो, वरातीत पण नाचू. शब्बास, तुमच्या पोटी मरावान तुमच्या पोटी जाल मला. विठ्ठल ऐका, हे काय आहे? कंबर. या कंबरामुळे आपण हरिपाठात पावल्या खेळू शकतो, बरोबर आहे की नाही? अजून थोडं वरती या. काय आहे? पोट. महाराज ह्या पोटामध्ये एक अग्नी. कोणता? शाळा शिकल्यापूर्वी कोणता अग्नी आहे? जठार अग्नी. महाराज तो अग्नी काय करतो? आपण खाल्लेलं अन्न पचवण्याचं काम करतो. महाराज अजून थोडं वरती या. आल्यानंतर काय आहे? छाती. महाराज ही छाती, या छातीमध्ये पिंजरा. पिंजऱ्यामध्ये फुफ्फुसे. फुफ्फुसांमध्ये अंतकरण आणि अंतकरणांमध्ये जीव आहे. महाराज तो जीव एकदा गेला की ह्या नरद्याला किंमत राहत नाही. बघा ना मग तो जीव किती सुरक्षेमध्ये आहे, बरोबर आहे की नाही? अजून थोडं वरती या. हे काय आहे? गळा. गळा बोलू थांबा फक्त. गळा काय म्हणता याला? गळा. महाराज महिलांनो, तुमच्या माहिती करता सांगतो, तुमच्या गळ्याला ही घाटी नसते, त्याच्यामुळे तुम्ही सुंदर प्रकारे गायन करू शकता, बरोबर आहे की नाही? म्हणून तुमच्या गळ्याला काय म्हणतात? कंठ. काय म्हणतात? कंठ. आणि तुमच्या आमच्या गळ्याला नरड. विठ्ठल 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 हरी विठ्ठल महाराज. त्याच्यामुळे आपल्याला हा कंठ कशा करता दिलाय, हे गळा कशा करता दिलाय की देवाचं नामचिंतन घडावं, देवाचं आपल्याकडून नामचिंतन घडावं, भजन घडावं, याच्याकरता आपल्याला हा गळा दिलाय, हे कंठ दिलाय. ऐका, अजून थोडं वरती या. काय आता? नंबर प्लेट. जशी गाडीची ओळख नंबर प्लेटवरून होते, तशी तुमची आमची ओळख चेहऱ्यावरून होते. महाराज या चेहऱ्यावरती अनेक प्रकारचे इंद्रिय आहेत, बरोबर आहे की नाही? बाजूला कान, समोर काय आहे? नाक, चेक नाका, बरोबर आहे की नाही? बघा ना देवाची काय लीला असेल हो, किती समोर आपल्या किती पॉईंटवर नाक दिलंय बघा ना. जर इथं मागं दिलं असतं तर हो काय झालं असतं? महाराज या बना बघा, घास उचलायचा, तो मागं चेक करायला न्यायचा, मग तो तोंडात घालायचा. बघा देवाने किती सुंदर आपल्याला पॉईंटवर नाक दिलंय, बरोबर आहे की नाही? ऐका, अजून महाराज
पण आहे ना काही काही आहे ना मी बघितले बरं का. एक जण बघितला मी म्हणजे नगर सुलून म्हणजे कोळगाववरून येत होतो आणि नगर सुलून येताना मला एक जण भेटला. महाराज तो नाक दाबून पित होता. कळलं का तुम्हाला? ऐका, नाक दाबून पित होता आणि मग मी त्याला विचारलं, म्हणलं भाऊ अरे नाक दाबून का पितो, अशी पे की म्हटलं. म्हणे नाही महाराज काय आहे ना म्हणे त्याचा मला वास सहन होत नाही. म्हणलं काय मरायला पितो का मग. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. महाराज हे कशा करता आहे, मध्ये जे अन्न जाण्याकरता पोषक आहे तेच अन्न मध्ये चेक करण्याकरता आहे. जर आपण ते नाक दाबून पित असू तर मग काय उपयोग आहे, बरोबर आहे की नाही. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. आता काय राहिले, डोळे. महाराज किती सुंदर डोळे दिले बघा ना. अजून आपल्याकडं महाराज देवाने आपले किती सुंदर 32 दात दिलेत, एक जीभ दिलीत. महाराज जिभीचं दाताचं बरं आहे म्हणून आपलं बरं आहे. महाराज तरी एकदा भांडण झालंच होतं. महाराज कबीर महाराजांनी लिहून ठेवलंय, हम 32 तू अकेली माय, हम 32 तू अकेली माय, एक शब्द तेढा बोलू तर 32ही गिर जाय. बरोबर आहे की नाही महाराज. महाराज जीभ म्हणते मी जर एक शब्द जरी बोलले तर तुम्ही 32 सुद्धा गिरू शकतात. म्हणून त्या दोघांचं बरं आहे म्हणून आपलं बरं आहे. महाराज हे तोंड आपल्याला भांडण्याकरता नाही दिलं तर आपल्याला नामचिंतन करण्याकरता दिलं आहे. महाराज हेच नामदेवरायांना कळालं की आपल्याला इतका सुंदर नरदेह दिला आहे आणि ह्या देहाला आल्यानंतर आपल्याकडून देवाचं नामचिंतन घडावं. महाराज आणि ह्या देहाची नामदेवराय भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा आता ह्या देहाची पर्वा नाही करायची, आता फक्त एकच करायचं, काय, अभंगाचा प्रथम चरण. ओम देह जाव अथवा क्या बात, वा वा अथवा वा वा. देह जाव अथवा देह जाव अथवा देह जावो देवारावो, देह जावो अथवारावो, ओ देह जावो अथवारावो, देह जावो अथवारावो. देह जाव अथवा देह जाव अथवा देह जाव अथवा देह जाव अथवा. देह जावो अथवारावो, देह जावो अथवारावो, देह जावो अथवारावो, देह जावो अथवारावो. पांडुरंगी दृढ पाव, पांडुरंगी दृढ पाव, पांडुरंगी